आलो आपली फुलं घेऊन आता म्हातारीने बसल्या बसल्या ओवली. आताच्या पोरांना येडफोन नाही, हे आता येड लागले नुसतंच मोबाईलचं. हा मोबाईल मोबाईलनी फार पहिलं जुनं बुडायला लागलंय आणि ती मोबाईलच बघते ते. एवढ्या काय शेळ्या वाहिल्या आहेत का काय? या त्यांना भूक लागली काय? काय जोरात पळत्यात येईल का असं ना? तू काय नाही याला आली मग? आले फुलं गटाला माळ करायची. असं होय. ती काय तोडून आणली होती मगाशी. होय मग काय आता म्हणलं दररोज माळ करावं लागते का तुम्हाला? मग काय आज तिसरी माळ. तिसरी माळ आज तिसरी माळ काय? पहिल्या दिवशी होती पानाची नागिनीची. मग आता हिला काय पाणी नाही झाडाला काय नाही, ही बरी बाय त्यात फुलं रानातली फुलं. रानातली फुलं. आता ही आपली ओवायची अशी हातानेच ओवायची, दोऱ्या बिऱ्यात ना हातानेच ओवायची आणि ती माळ बनवायची. म्हणजे देव तुम्हाला पसंत आहे म्हणायचं. देव आहे पसंत, देव पसंत. आता बनवते माळाऊच. मग आता काय गोड बसून इथं हे काय असं आम्ही पहिल्या पुरी पुरी जायचो. हा 5-6 जणी पुरी जायचो, बारीक बारीक होत तेव्हा. मग ती फुलं तोडायची, एका अशा चांगल्या निपाळ जागेवर बसायचं, मग काय अशी ओवून माळी करायचो. असं का? आणि आपल्या देवांना मांडायला बारीक गठाची माळ मोठी असायची आमची. गठाला करायची आम्ही पुरी 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 असं म्हणायचो, मोठी माळ गठाला. आणि अशा बारीक 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 मग करायचे आपल्या देवांना मांडायला. आता राहिले का तसं? आता राहिले का? आता काय त्या मजा बी वाटाना कुठल्या सणाची कुठल्या कशाची. आता दररोजच सण चालू म्हणायचं झालाय. नाही तर तेव्हा नुसती हवस वाटायची. पुरी बिरी राहायच्या समध्या वाड्यातल्या वस्तीतल्या. आम्ही पुरी पुरी सकाळी आंघोळ्या झाले की निघलो माळीला. गटाला हवस बी मोठी वाटायची. आता वाड्यात एक पण पोर दिसाना. आणि त्या माळी करायच्या अशा मांडायच्या माळा अशा लंबरी खाली शेजवार मांडायच्या, लाकडावर घालायचे आणि मग त्या माळी घेऊन यायचो आम्ही आणि मग त्या गटाला घालायच्या. पहिले हाऊस लईच भारी होती. आता काय राहिले? आता पुरं सुर नाही, पुरं सुर बी लांब लांब. ती सणाची काय मजेच नाही. आणि आताच्या पोरांना येडफोन नाही, हे आता येड लागले नुसतंच मोबाईलचं. हा मोबाईल मोबाईलनी फार पहिलं जुनं बुडायला लागलंय आणि ती मोबाईलच बघते ते. देवाव नाही येड राहिलं, धर्माव नाही येड राहिलं. जुन्या पोरांचं माणसांचं देवा धर्मावर लय येड असायचं. जुनी लोक करीत होती, वंचित होती. पाणी घालायची, सकाळची उठून आंघोळ झाली की देवा बांधाला टाकायची. दररोज त्यांचं ते चालूच. आता काय राहिले? उठलं की मोबाईल. 9 दिवस ते डपड वाजवणार वाला राहायचा, समयवाला राहायचा. 9 दिवस यायचे इकडं त्यांच्या गावाहून गठाला वाजवायला. बरोबर दररोज पाळ्या राहायच्या. ह्याच्या घरी आज जेवायची म्हणते, त्याच्या घरी जेवायची. आणि मग खेळाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी काय त्यांचं होईन ती पिठवणी म्हणायची, त्याला पिठवणी न्यायची जायची घरी. खेळ झाला की दुसऱ्या दिवशी 10 दिवस राहायची. प्रत्येकांचं त्यांचं साल राहायचं. यंदा ह्या वर्षी ते दुसरा, दुसऱ्या वर्षी तिसरा, असं त्यांचं ते प्रत्येकाला गावं दिलेली. प्रत्येकाला गावं दिलेली. ह्या गावाला ह्या वर्षी योग, त्या गावाला त्या वर्षी योग, असं जायचं ते. त्यांनी पण बिचाऱ्यांनी होलाऱ्यांनी सनईवाल्यांनी डफड्यावाल्यांनी टिकावलं. आता काय, आता नवीन निघले. आता त्यांची पुरं पण करतात कोणाची तर कोणाची करीत बी नाही. बनवली कोण कोण दोऱ्यात बनवतो, मी हातावच बनवली. बारीक कारागिरी येईल का तू हातावर बनवती म्हणल्या? आपलं असं बिन अशी अशी करीन तीच माळ शोध ती दोऱ्याने बांधून. काय पोर सोरे दवा हाता घाल ना. मेंढरा कोणच म्हणलं फुलं दिसती मोर असती तर राना
ते आणाय सांगितली मगाशी मी. त्याला फुलं बी काय बरोबर नाहीत, चांगली लागते. त्याला काय झाली? कीड पडली ना? लांब दांडीची कीड पडली. कीड रानात सुद्धा कीड पडती, रानातल्या काय येईन ह्याला. नमस्कार मित्रांनो, झाली आमची माळ तयार. गठ्ठाला माळ झाली. म्हाताऱ्याने आणली, म्हातारीने ववली. अशीच आपली काम बघून बघून काय सांगायचं आता, बकरी वाळता वाळता. मान आहे ती देवाचा करायचा. आपल्याला 9 दिवस तेवढी तरी भक्ती नको होय? तीच हवस आपली, जीवाला सोडवान. तीच आपला देव, काम तर काय सारा दिवस कामच आहे. तीच आपला भगवंत. आमच्या आता ही परंपरा आली आजा पंजापासून, असंच चाललंय. आता तुम्ही पण टिकवा, किती मोठं व्हा, पण देवांना विसरू नका. प्रत्येकाने देवाची अशीच सेवा भक्ती करा. हा, देवांना विसरू नका. देवासाठी एक दिवस तर त्यांच्यासाठी द्या. देवापासूनच आपल्याला सुख समृद्ध आहे. कारण देव आपली इच्छा पूर्ण करील काय पाहिजे ती. पण देवांना विसरू नका. दररोजचं चालूच आहे आपलं. आणि चांगल्या मार्गात चालायचं, वाईटाचा विषय सोडून द्यायचा. हात जोडून विनंती, नमस्कार मित्रांनो. देवाला भजन तेवढ्याने कमी नाही पडत. भरपूर देतोय देव, भरपूर देतो खायला. पण देवाला बांधायचं. आपल्याला शक्ती भक्ती बघा आता ही मोठी देतो. देवांनी सुद्धा काय केलंय. जाते मी माळ घेऊन. जा मग. आता काय, आता मी जातो बकरीचं. आता बकरी चरते ते मित्रांनो. हो का, दाखवतो तुम्हाला. आता म्हातारी चालली आमची. तेव्हा म्हातारीची माळ कशी काय बघा. मग ती फुलं काय झाली, कीड पडली ना, त्यामुळं किड खात्यात. कारण पाऊस चालू आहे त्याच्यामुळं म्हातारी चालली आता माळ घेऊन. आणि आता फुलं कमी आहेत ना, पाऊस काळ जास्त आल्यामुळं काय झालं, जोडून काढतोय पाऊस पण काय करतोय, जोडून काढतोय. चालेल मित्रांनो, आता मी ठेवतो. बकरी चरत्या 2-4 दिवस पाऊस भरपूर पडला आणि झाडाखाली बसलोय, जरा सावली. जरा आज जरा मस्त ऊन लागते. बसलोय सावलीला. आता आठव झाली. पाण्याची बाटली हो का, पाणी खिशात हो का, अशी सुई करून ठेवावी लागते. पाण्याची बाटली तहान लागली तर आपलं पियाला थोडं थोडं पियायचं पाणी. तर मित्रांनो, एक अशी आठव झाली की आमच्या काळात म्हणजे लोकांना बरीच गरिबी राहायची. म्हणजे श्रीमंती तरी गावात आपले 4 गावा ठिकाणची 4 लोक म्हणजे श्रीमंत राहायची. प्रत्येक ठिकाणी अशी 4-4 लोक म्हणजे आपली श्रीमंती, म्हणजे ज्याच्याकडे पैसा पाणी जरा मोठा म्हणून त्याला मानायची लोक. तर तो पण असा माणूस होता, म्हणजे मोठी माणसं सुद्धा, की गरिबाला सुद्धा ती मानायची. गरिबाला सुद्धा ती माणसं मानायची. आणि गरीब तर त्यांना भरपूरच मानायचा. असं त्या काळात चालायचं. तर ते लय भारी काळ होता तो. आता तसा काळ राहिला नाही. तसा काळ ना आता राहिला नाही अजिबात. कारण आता गरिबाला पण म्हणजे श्रीमंती आली, म्हणजे पैसा पाणी म्हणजे पोटभर त्यांचं पण असं झालं. पण इशय काय झाला, नाथक होतं लोकांनी तोडलं, गणगोत्र तोडलं त्यांनी. कारण माणसाला श्रीमंती पण यावं, पण गणगोत्र तुटलं नाही पाहिजे. माणसंही पाहिजे आणि गणगोत्रही पाहिजे. कारण
समजा आपल्यापाशी समजा श्रीमंती आली, त्याला गणगोत फोन पाहिजे. आलं बाबा तांब्या भर, एक तांब्या खापायचं 4 तांबे पाणी खापलं, 2 भाकरी खापायचं 4 भाकरी खापल्या, म्हणजे असं पण पाहिजे. कारण त्या श्रीमंती आल्यामुळं त्याचा एक फायदा होतो असा की गणगोत पण वाढलं पाहिजे. काय वाढलं पाहिजे? गणगोत्र पण वाढलं पाहिजे. जिथं गणगोत नसेल तिथं म्हणजे मजा नाही, काय नाही मजा नाही. असं आहे शिवभय, तिथं गणगोत्र पाहिजेलच. तेव्हा काय गोष्टी समाधानी आल्या, मान्यता आल्या, तेव्हा ते इसरो ना. बाबा नमस्कार. हां आरामराम. तर तुमचं नाव काय? उत्तम जांभले, उत्तम अमृत जांभले, गाव कोणतं? वासंत. आता हे तुम्ही 4 बकरी चालवल्यात पाठीमाग, हां हे तुम्ही तुमच्या पाठीमागच फिरतात का? हां पळत नाही इकडे तिकडं? हां. ते आपलं निघाले की निघाले आपल्या माग. होय. इथं बसलं की इथंच बसणार. ती सगळी एकत्र घेतली होती का? हां काही एकाच ह्याची आहेत? हे जीच आहेत ही. होय. ही आणि हे बसलेलं ते तीच आहे. एकीची ही 2 झालेली आहेत का? हां 2. आता तिसरा गाभण. गाभण आहे. होय. आणि ती बी एक जण दिलंय, तिला 2 झाले. शिर्डीला करड ते म्हणजे 5 जण भागाना, ते मला लहानपणी दिलं ते. त्या गायांचा जो पाजून ते आता मोठं झालं, आता 6-8 महिने झाले. ते 8 महिन्याचं. तुमचं वय काय? आमचं आता 65. 65 वय. आता 2 तास तुम्ही इथं थांबला तरी इथंच. अजिबात जागा सोडणार नाही? हा बघायचं का कवर येत राहत हे कवर बी नाही नाही. ते तसे म्हणजे हलणारच नाही. पण आपण निघालो ना, हा. हे आपल्या मागे निघाली. आता तिथं ते गेला तिकडं, हं. त्याच्या मागं गेलीच नाही ती. मी उठलो की आले माझ्या मागं. दुसरी कोणाच्याच मागे जाणार नाही? त्याला नुसतं आपण म्हणलं ना हऱ्या लांब असणार तिकडे, ते तिकडे असले ना ती, हं. त्यांना आपण नुसतं हऱ्या म्हणलं ना तर तिथनं ती पळत येणार. हे घुंगर वाजत. हे तुमची मेंढर सुद्धा ताणली होती. हो ही मेंढर आहेत ना, नवीन नवीन काय व्हायचं, हे मिसळत नव्हती. बरोबर. आपण हे हेटवर आलं ही, हं. आणि मुलाला बालिका ह्यांच्यात आहेत, पण मुलं आपण जावं. आणि ते मेंढराशी जायचे मोर, हं. आणि मी माग त्यांच्या हे पळालं का नाही, मेंढर पार नेली वर ताणीत. आवाज येतोय ना? हा घुंगऱ्याच्या आवाने लय पळालं मेंढर, बुजून पळाले. आता तुम्ही चालावर पुढं, हा तुम्ही चालावर. ठीक आहे.